कोकण समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चिपळूणमधील साहित्य व चळवळीमध्ये एक महत्त्वाचं नाव मुझफ्फरभाई सय्यद, जे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि या संस्थेमार्फत ते चळवळ चालवतात. आणि संदेश, मातृभूमी हे दोन काव्यसंग्रह आणि बळी आणि निर्दोष हे दोन कथासंग्रह त्यांची प्रकाशित झालेले आहेत. आणि त्यापैकी निर्दोष या कथासंग्रहाला अजूनपर्यंत राज्यस्तरीय 6 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. अलीकडेच मराठी दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथे न्यूज पेपर गंगाधर व साहित्य परिषद कोल्हापूर मार्फत राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार 2024 त्यांना प्रदान करण्यात आले. त्यानिमित्ताने आपण मुझफ्फरभाई सय्यद यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. मुझफ्फरभाई, तुमचा साहित्य प्रवास कसा सुरू झाला? लहानपणापासून लिखाणाची आवड होती. हायस्कूल आणि कॉलेजमध्ये असताना काही कविता मराठी आणि हिंदी भाषेत लिहिल्या गेल्या होत्या. आणि त्यानंतर मंच मिळत नव्हता. म्हणजे कविता लिहायच्या, कुठेतरी प्रसिद्ध करायच्या, परंतु मंच मिळत नव्हता किंवा पुस्तक रूपाने ते येत नव्हत्या. एक दिवशी अचानक नवोदित साहित्य संमेलन, अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलन पुण्यामध्ये जाणं माझं झालं. आणि त्या ठिकाणाहून मग जो मंच मिळाला, तो मंच मिळाल्यानंतर साहित्य प्रवासाला सुरुवात झाली. आणि बळी हे माझं पहिलं पुस्तक, कथासंग्रह प्रकाशित झालं. आणि त्याचं विशेष असं होतं की बळी कथासंग्रहची पहिली आवृत्ती संपली, दुसरी संपली आणि तिसरी ही आवृत्ती वाचकांच्या हातात पडली. एक मुस्लिम तरुणाला मराठी साहित्यामध्ये उभं राहण्याकरिता फार खडतर असा प्रवास करावा लागतो. परंतु सुदैवाने पुण्यामध्ये टिळेकर कुटुंबीय माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि माझा साहित्य प्रवास हा सुरू झाला. त्यानंतर संदेश हा काव्यसंग्रह, ज्याला की राष्ट्रीय काव्य म्हणून गौरविण्यात आलं आणि संदेशला पहिल्यांदा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. तोही कैलासवासी प्रमोद नवलकर हे त्या काळी सांस्कृतिक कार्य मंत्री होते. त्यांच्या हस्ते पुण्यामध्ये जो कार्यक्रम झाला, त्यांच्या हस्ते हा मला पुरस्कार मिळाला. त्या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री जोशी आणि प्रसिद्ध पत्रकार कुमार केतकर आणि छावाकार शिवाजीराव सावंत अशा दिग्गजांची उपस्थिती होती. अशा पद्धतीने हा प्रवास जो सुरू झाला, त्या प्रवासात अनेक दिग्गजाने साथ दिली. आणि बळीची तिसरी आवृत्ती ज्या वेळेला बाजारामध्ये आली, त्यावेळेला साहित्य क्षेत्रामध्ये आपण उभे राहू शकतो अशी खात्री झाली आणि त्यामुळे लिखाण माझं पुढे सुरू झालं. अनेक नामवंतांनी सहकार्याचा हात पुढे केला आणि हे लिखाण आजपर्यंत सुरू आहे. बळी, संदेश, नंतर मातृभूमी काव्यसंग्रह आलं. या मातृभूमीतल्या कविता मी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्याकडे पाठवल्या होत्या. तर त्याने लगेचच दुसऱ्या दिवशी मला त्यांचा फोन आला की मुझफ्फरभाई, तुमच्या काव्यसंग्रहाची प्रस्तावना मीच लिहिणार. आणि त्याने त्या पद्धतीने प्रस्तावना लिहिली आणि त्यानेही मला राष्ट्रीय कवी म्हणून घोषित केलं. अभिनंदन. हां, या अशा दिग्गजांच्या पाठीवर पडणाऱ्या थापेतून माझा साहित्य प्रवास पुढे सुरू राहिला आणि त्यातूनच निर्दोष कथासंग्रहाने जन्म घेतला. आणि त्याची ही प्रस्तावना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिली. निर्दोषची दुसरी आवृत्ती आता बाजारामध्ये येत आहे. असा हा साहित्य प्रवास माझा सुरू राहिला.
हा जो पुरस्कार आहे तो राज्यस्तरीय 6वा पुरस्कार आहे. तर प्रथम पुरस्कारापासून तुम्ही थोडीशी माहिती दिली तर बरं होईल. संदेशचं निर्दोषचं प्रकाशन झालं आणि निर्दोषच्या प्रकाशनानंतर जसं बळीला 2 पुरस्कार मिळाले आणि संदेशला ही 8 ते 10 पुरस्कार मिळालेले आहेत. हिंगोलीपर्यंत जर माझा प्रवास म्हणजे त्या काळात झालेला आहे आणि कैलासवासी राजा डहाळे राज्यस्तरीय पुरस्कार त्यावेळेला मला त्याने तिथे सन्मानपूर्वक दिला. आणि माझं कुठलेही पुस्तक पुरस्काराविना नाही, परंतु मी कुठेही पुरस्कार मिळवण्यासाठी पैसे देणे किंवा संयोजकांना सांगणं असे मी प्रकार केलेले नाहीत. मी त्यांना सांगतो की बाबा रे, जर गुणवत्ता असेल तरच तुम्ही पुरस्कार द्या. निर्दोष जो कथासंग्रह आहे त्या निर्दोष कथासंग्रहाला शासनाने मान्यता दिलेली आहे. शासनाच्या ग्रंथ समिती आहे शासनाची, त्या ग्रंथ समितीने त्या पुस्तकाला प्राधान्य दिलं आणि ते पुस्तक ग्रंथ निवड समितीने आपल्या यादीमध्ये समाविष्ट करून ती यादी माझ्याकडे पाठवली जाते. अशा पद्धतीने पुरस्काराची रेलचेल सुरूच आहे, परंतु भांबावून न जाता किंवा हवेत न उडता जमिनीवर पाय ठेवून माझा साहित्य प्रवास पुढे सुरू आहे. एक चांगली गोष्ट सांगितलीत की 4 पुस्तकं प्रकाशित झाली आणि कुठलंही पुस्तक हे पुरस्कार विना राहिलेलं नाही. होय. म्हणजे आतापर्यंतच्या 4 पुस्तकांमध्ये तुम्ही मानसिक समाधानी आहात. होय. आणि यापुढचा तुमचा साहित्यातील जो प्रवास आहे म्हणजे आगामी काळात तुमची कुठली पुस्तकं प्रकाशनाच्या मार्गावर आहेत का? होय. एकूण 37 पुरस्कार मला मिळालेले आहेत आत्तापर्यंत. आणि एक मुस्लिम मराठी साहित्यिकाला ही फार मला वाटतं की गौरवाची बाब आहे. आणि सगळ्यात मोठं की संदेश आणि मातृभूमीचा राष्ट्रीय काव्य म्हणून गौरव होणं याच्यापेक्षा मोठा पुरस्कार माझ्या आयुष्यात मला नको आहे. फार फार अभिमानाची गोष्ट आहे की मी फार भाग्यवान आहे असं मी समजतो की माझं त्या दोन्ही काव्यसंग्रहाचा राष्ट्रीय काव्य म्हणून गौरव झाला. आगामी काळात माझं एकता, न्याय आणि ती मशीद, आणखी मराठी भाषेत एक काव्यसंग्रह अशी 4 मराठी भाषेत पुस्तके येत आहेत. त्याचप्रमाणे उर्दू भाषेत बेगुना हा कथासंग्रह येतोय. आणखी हिंदी भाषेत जंग ही सामाजिक कादंबरी आणि राही हा काव्यसंग्रही येत आहे. कोकणामध्ये मुस्लिम समाजात मराठी साहित्य असो, हिंदी साहित्य असो किंवा उर्दू साहित्यामध्ये मी एकमेव असं आहे की मी तिन्ही भाषामध्ये माझं साहित्य प्रकाशित होते. आणि तेच धागा पकडून मी एकता प्रकाशन ही साहित्य प्रकाशनाची संस्थाही सुरू केलेली आहे. आणि त्या एकता प्रकाशनाच्या माध्यमातून नवोदितांना मी मार्गदर्शन देण्याचं काम सध्या माझं सुरू आहे. तर 6 पुस्तकं माझी आता प्रकाशित होत आहे आणि जवळजवळ 24 ते 25 पुस्तकांचं माझं लिखाण झालेलं आहे. आणि त्याच्यातलं 25वं पुस्तक जे आहे ते बहुजन प्रतिपालक रयते जे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरचं पुस्तक आहे. आणि संशोधन करून मी ते पुस्तक पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. हे होते एक विचारवंत आणि नामवंत साहित्यिक मुझफ्फरभाई सय्यद, ज्यांनी 4 पुस्तकं आतापर्यंत लिहिली, 6 पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत आणि 25 ते 30 पुस्तकांचं लिखाणाचं साहित्य त्यांचं तयार आहे. उर्दू, मराठी आणि हिंदी अशा तिन्ही भाषेचे साहित्यिक, एक मुस्लिम साहित्यिक म्हणून जे उदयास आलेले व्यक्तिमत्व आहे ते मुझफ्फरभाई सय्यद. त्यांच्या समाज प्रबोधन करणाऱ्या चळवळीला आणि साहित्य क्षेत्रातील कार्याला शुभेच्छा देऊया. कोकण समाचार न्यूज चॅनल, जमालुद्दीन बंदरकर.